रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। गणेशोत्सवास जिल्ह्यात सर्वत्र धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे। दैनिक जनप्रवासच्या कार्यालयामध्ये देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय। आज जनप्रवासच्या कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकाळी भेट देत लाडक्या गणरायाची आरती केली। यावेळी त्यांनी सांगलीकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच हळूहळू या उत्सवाचं स्वरूप वाढत आहे। डॉल्बी लेझरचा वापर गणेशोत्सवाच्या मिरवणूक होत आहे, याला आळा घातला पाहिजे। कोथरूड मतदारसंघात एक सांस्कृतिक कार्यक्रमाला आम्ही पैसे देतो, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। एकत्र लोकांनी यावं, कार्यक्रम करावं। एका बाजूने श्रद्धा म्हणून एकत्र यावं, दुसऱ्या बाजूने एकूण समाज संघटित व्हावा म्हणून एकत्र यावं। याच्याऐवजी वर्गण्या, त्यातून डॉल्बी, त्यातून विभत्स नृत्य हे प्रकार सुरू आहेत। याला फाटा देऊन ज्या लोकमान्य टिळकांनी जनप्रबोधनासाठी गणपती हे माध्यम उपयोगात आणलं, त्यासाठी आपण मूळ पदावर येऊया असं आवाहन केलं। यावेळी दैनिक जनप्रवासचे संपादक आणि श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे, श्री अंबाबाई तालीम संस्थेचे उपाध्यक्ष आणि डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी चंद्रकांत पाटील यांचं स्वागत केलं। यावेळी जनप्रवासच्या व्यवस्थापिका अश्विनी खाडे, कार्यकारी संपादक अमृत चौगुले यांच्यासह दैनिक जनप्रवास आणि जनप्रवास लाईव्हचे कर्मचारी उपस्थित होते। माझा प्रॉब्लेम काय आहे? मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही, पण मुद्दा काय आहे? वोट चोरी झाली तिथे राजीनामा द्या आणि परत निवडणुका घ्या। आता हे महिनाभर चालेल। समाजामध्ये असेही काही लोक लागतात जे निंदा करतात। अलीकडे मीही अशी लोक तयार करू लागलोय, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांना डिवचलंय। यावर आता 1 महिना हेच सुरू राहील अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी बोलताना केली आहे। सांगलीतील एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले। यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, अलीकडे या देशात एक प्रॉब्लेम झालाय। देशात सध्या वाचाळवीरांची संख्या वाढली आहे, कारण त्यांना मार्केटच नाही। वरिष्ठ यांच्याकडे कधी बघणार म्हणून ते बाष्कळ बडबड करत आहेत। या सांगली जिल्ह्याची सुसंस्कृतपणाची परंपरा आहे, पण फार मोठमोठ्या माणसांनी या जिल्ह्यातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी माणसे दिली। धाडसी माणसांचा सांगली जिल्हा आहे। मी ज्या भागातून येतो त्याचं वैशिष्ट्य मोठं आहे। जिंकायचे असेल तर प्रेमाने जिंका यार। समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून काही मिळत नाही। हा जिल्हा जसा डोक्यावर घेतो तसा पायाखाली देखील तुडवतो असंही ते म्हणाले। तसेच या सरकारनेही सत्ता कशी मिळवली, वोट चोरीने ही सत्ता मिळवली। लोकशाहीवर घाला घालणाऱ्यांना आपण किती पोसायचं आणि त्याचा विचार आपण केला पाहिजे। बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला तुमच्या माझ्या मताचा अधिकार द्याला, त्याला सुरुंग लावण्याचं काम यांनी केलंय। या देशात कोणाला खड्ड्यात घालायचं आणि कोणाला वर काढायचं या पाठीमागे एक शक्ती काम करू लागली। या देशात उपराष्ट्रपती गायब होऊ शकतो, तुम्ही आम्ही किस झाड की पत्ती, असंही पाटील म्हणाले। ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत अशा मागण्यांसाठी जरांगे पाटील बसले आहेत। जे मान्य होणार नाही त्याचा हट्ट कशासाठी, असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज उपस्थित केलाय। तसेच जरांगे पाटील यांनी व्यावहारिक मागण्या मागाव्यात, सामान्य मुंबईकर जनतेस वेटीत धरू नये असं आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केलंय। सांगलीच्या पोलीस मुख्यालयात वाहन लोकार्पण सोहळ्यासाठी ते आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। मुंबईत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मराठा बांधवांसह आंदोलन सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर पाटील म्हणाले, जरांगे पाटील हे आंदोलनासाठी बसले, त्यापूर्वी मान्य होणाऱ्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत। त्यात प्रामुख्याने आंदोलनात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 10 लाखांची नुकसान भरपाई सरकारकडून देण्यात आली आहे। तसेच 9 जण वगळता उर्वरितांच्या वारसदारांना शासकीय सेवेतही घेण्यात आले। कुणबी दाखल्यांच्या नोंदीसाठी 23 कागदपत्रांची तपासणी केली जाते, त्यामुळेच 58 लाख नोंदी आतापर्यंत सापडल्या आहेत। मराठवाड्यामध्येही 10 लाखापेक्षा अधिक नोंदी सापडल्या आहेत। एक नोंद सरासरी 10 नावे दाखल करता येते। असं असतानाही हट्ट का केला जातो हे समजत नाही।
कायद्याच्या चौकटीत बसणारी मागणी असेल तर ती मान्य केली आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी करा अशी कायद्यात कुठेही तरतूद नाही. एखादी जात बदलणं शक्य नाही, ते कायद्यात बसणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने एका निवेदनात म्हटलंय. त्यामुळे ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत अशा मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसले आहेत. जरांगे पाटील यांना आवाहन करूनही त्यांनी कुणाचं ऐकलं नाही. जे तोडगे काढता येतील ते काढलेत. आता ना इलाजला इलाज नाही अशी परिस्थिती झाल्याचं ते म्हणाले. मिरजेतील हिंदू मुस्लिम गणेशोत्सव मंडळ हे सामाजिक ऐक्याचं प्रतीक आहे. या मंडळातर्फे सामाजिक ऐक्य जपलं जाते. अनेक वर्षांपासून या मंडळाचे अध्यक्ष महम्मद मनेर हे मुस्लिम समाजाचे. त्यांनी सामाजिक ऐक्य जपण्याचं काम केलं असल्याचं कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी म्हणाले. सुनील फुलारी हे मंडळांना भेट देत होते, त्यावेळी ते बोलले. त्यांचा श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारावकर, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना सुनील फुलारी म्हणाले, हिंदू मुस्लिम गणेशोत्सव मंडळाने सामाजिक ऐक्याचा आदर्श समाजापुढे ठेवलाय. इथे येण्यामुळे आनंद झालाय. सर्वत्र असा एकोपा असला पाहिजे. पोलीस दल आपल्या सहकार्यासाठी आहे. केव्हाही पोलीस दलास हाक मारा. संकटमोचक म्हणून ते सदैव तयार आहेत. श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये पोलीस दलाचं काम अतिशय चांगलं आहे. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचं काम पोलीस दल चांगल्या पद्धतीने करत आहे. गणेशोत्सव हा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दलाची महत्त्वाची भूमिका असते. पोलीस दलाचं काम कौतुकास्पद आहे असंही संजय भोकरे म्हणाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष महम्मद मनेर यांनी मंडळाला भेट दिल्याबद्दल सर्व पोलीस दलाचे आभार मानले. सांगलीतील स्फूर्ती चौकातील शिवमंदिराच्या दानपेटीसह पानटपरी फोडणाऱ्या तिघा सराई चोरट्यांच्या 24 तासात मुसक्या आवळण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले. गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा छडा लावत 100% मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोहेल गफूर तांबोळी उर्फ टोल्या, आदित्य सुभाष गजगेश्वर आणि अर्जुन संदीप आढाव उर्फ बंब्या अशी त्या तिघांची नावे आहेत. विश्रामबागमधील स्फूर्ती चौकातील शिवमंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी श्रावणीतील दानावर 2 दिवसांपूर्वी डल्ला मारला होता. त्यापूर्वी रेकी करून चोरट्यांनी चोरी केली. त्याच्या आदल्याच दिवशी चौकातील कॉर्नर पान शॉपमध्येही चोरी करून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला होता. मुख्य चौकात पोलीस पेट्रोलिंगला थेट आव्हान देत चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. संशयितांच्या मुसक्या आवळण्याचा आदेश विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांना दिले. त्यानुसार श्री भालेराव यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आलं होतं. पथकातील अंमलदार बिरोबा नरळे, आर्यन देशेंकर, योगेश पाटील यांनी तांत्रिक तपास सुरू केला. काही धागेदोरेही पथकाच्या हाती लागले. त्यानंतर तिघा संशयितांची माहिती गोपनीय खबरांमार्फत मिळाली. त्यानुसार विश्रामबागच्या पथकाने अत्यंत शिताफीने त्या तिघांनाही ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. पानपट्टी फोडून सिगारेट, गॉगल, सेंट आणि रोकड चोरल्याचं सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिरातील दानपेटी पळवल्याचीही कबुली दिली आहे. विश्रामबागच्या पथकाने 24 तासाच्या आत संशयितांना जेरबंद केले. पोलीस उप अधीक्षक विमला एम, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक चेतन माने, उपनिरीक्षक सतेज कारवेकर यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस दलाला आमचा अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न आहे. गुन्ह्यांचा तातडीने छडा लावून शिक्षेचं प्रमाण वाढवण्यासाठी पोलीस दलाला अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त साधन सामग्री देण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगली पोलीस दलास अद्ययावत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि त्यासोबतच प्रशिक्षित मनुष्यबळ दिलंय. त्यामुळे गुन्हेगारी तपास वैज्ञानिक पद्धतीने आणि अधिक सक्षमतेने करण्याच्या दिशेने सांगली जिल्हा पोलीस दलाला मोठी ताकद प्राप्त झाल्याचे जिल्हाधिकारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. जिल्हा पोलीस दलास प्राप्त मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि 2 आयसर बसचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक विमला एम, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, प्रभाकर मोरे, अरुण सुगावकर, बाळासाहेब यादव आदी जण उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, पोलीस विभागाची वाहतूक व्यवस्था चांगली होण्यासाठी 2 अद्ययावत बसेस सांगली पोलीस दलाच्या ताफ्यात आल्या आहेत. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी घटनास्थळावरून अनेक नमुने घ्यावे लागतात. त्यासाठी फॉरेन्सिक व्हॅन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ दिले. तसेच या व्हॅनमध्ये सर्व गोष्टी अद्ययावत आहेत. अंमली पदार्थ सापडले तर त्याचे वेगवेगळे प्रकार तपासण्यासाठी त्यामध्ये किट आहे. तसेच CCTV असल्यामुळे गुन्ह्याच्या ठिकाणी नमुने घेताना त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येतं. या अद्ययावत साधने आणि सुविधांमुळे गुन्हा घडल्यानंतर आरोपपत्र लवकरात लवकर तयार होऊन प्रकरण लवकर निकाली लागून शिक्षा होण्याचं प्रमाण वाढेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
तासगाव तालुक्यातील जरंडी येथे 4 लाख रुपये किमतीचा तब्बल 40 किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे 4,03,000 रुपये इतकी आहे. अंमली पदार्थ विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी तासगाव पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, सूरज मराठे, विनय गोडसे तसेच पोलीस कर्मचारी यांचं पथक तयार करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की जरांडे येथील काटे शिवरी वस्तीस एका घरामध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा साठवण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता सुमारे 3 ते 5 फूट उंचीची 40 किलो 310 ग्रॅम वजनाची 41 गांजाची झाडे आढळून आली. यातील सुनील बापू लोंढे यास अटक करण्यात आली. या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ आणि मनप्रभावी पदार्थ नियंत्रण अधिनियम 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या गांजाची पंचनामे करून जप्ती करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनय गोडसे करत आहेत. मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईमध्ये गेलाय. सरकारने यावर सकारात्मक तोडगा काढावा अशी आशा आहे. तसेच आंदोलकांची गैरसोय होऊ नये यासाठी सरकार आणि प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी केले. सांगलीमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाच्या अधिकार परिषद प्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, शिंदे समितीची जरांगे यांच्याशी चर्चा चालू आहे. नक्की काहीतरी तोडगा सरकारने काढावा. तसेच हा काही राजकीय प्रश्न नाही, त्यामुळे यावर जास्त बोलणं उचित नाही. मात्र आशा आहे की सत्तेमध्ये बसलेले लोक हे काहीतरी तोडगा काढतील आणि प्रश्न मार्गी लावतील. सत्तेत बसलेलं सरकार ओबीसी आणि मराठा आंदोलनाबाबत काय करते हे पाहावं लागेल. लाखो जरांगे समर्थक आले आहेत. त्यांची व्यवस्था करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत गेलेत. यावर तोडगा निघेल अशी अपेक्षा असल्याचं मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं आहे. समाजातील भटक्या आणि विमुक्त जातीतील नागरिकांना जातीचे दाखले देण्याची प्रक्रिया क्लिष्ट असते. मात्र अशा समाजातील घटकांना जातीचे दाखले देऊन जिल्हा प्रशासनाने संवेदनशीलता दाखवली आहे. याच संवेदनशीलतेने त्यांनी या घटकांना विविध शासकीय योजनांचा लाभ द्यावा असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत विविध दाखले वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे, उपविभागीय अधिकारी मिरज उत्तम दिघे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, मिरज तहसीलदार डॉक्टर अर्पणा मोरे धुमाळ, सांगली अप्परच्या तहसीलदार अश्विनी वरुटे, जयश्री पाटील आदी जण उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भटक्या व विमुक्त जातीतील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्याची गरज असून यासाठी MSW विद्यार्थ्यांचे सहाय्य घ्यावे. तसेच प्रशासनावर केवळ अवलंबून न राहता संबंधित समाजातील नागरिकांनीही या योजना गरजू आणि वंचितांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मिरज तालुक्यातील वड्डी, बोलवाड आणि मिरज आणि सुभाषनगर येथील लाभार्थ्यांना जातीच्या दाखल्यांचं वाटप करण्यात आलं.